स्टुडंट्स, ओके, कसे आहात तुम्ही? सगळे मजेत असणारच. लास्ट लेक्चरला आपण बी स्मार्ट हा लेसन स्टार्ट केला होता. पेज नंबर 22. बी स्मार्ट मीन्स बिकम स्मार्ट. तो बी म्हणजे काय? बिकम. बिकम स्मार्ट म्हणजे काय? स्मार्ट बना. तर स्मार्ट बनायचं म्हणजे चेहऱ्याने फक्त स्मार्ट नाही बनायचं आहे. तर स्मार्ट बना म्हणजे बिकम स्मार्ट बाय प्रिपरेशन. तयारी करा, प्रत्येक गोष्टीची प्रिपरेशन करा, त्याच्याने स्मार्ट बना. किंवा प्लॅनिंग करा, प्लॅनिंग करून स्मार्ट बना. आपल्याकडे स्मार्टचा अर्थ फक्त तेवढाच नाहीये. तर स्मार्ट म्हणजे काय? इथं तुम्ही प्रिपरेशन, प्लॅनिंग, हार्डवर्क, कष्ट करून, मेहनत करून, प्लॅनिंग करून जेव्हा आपण आपलं करिअर प्लॅन करतो तेव्हा आपण स्मार्टली पुढे जात असतो किंवा आपण स्मार्ट बनतो. आजकालच्या जगामध्ये आपल्याला हे स्मार्ट बनणं, ही स्मार्टनेस असणं म्हणजे ही हुशारी, प्लॅनिंग, प्रिपरेशन असणं गरजेचं आहे. हे सांगणारा हा लेसन आहे. पेज नंबर 22. त्याच्यावर आपले पहिले 2 पॅसेज कंप्लीट झालेले आहेत. ओके, थर्ड पॅसेज पासून आपण स्टार्ट करू. मग आता पहिल्या 2 पॅसेज मध्ये काय सांगितलंय की चॅम्पियन्स जे आहेत, चॅम्पियन्स म्हणजे सक्सेसफुल पर्सन्स, हे कुठे जिम मध्ये तयार होत नाहीत, म्हणजे कुठल्या फॅक्टरी मध्ये बनत नाहीत. तर चॅम्पियन्स हे कशामुळे बनतात? तर चॅम्पियन्स हे त्यांच्यामध्ये डिझायर, ड्रीम आणि विजन असतं. डिझायर म्हणजे काय? इच्छा. ड्रीम म्हणजे काय? स्वप्न. आणि विजन म्हणजे दूरदृष्टी. ओके, या 3 गोष्टीमुळे चॅम्पियन्स बनतात आणि सक्सेसफुल पीपल ह्या गोष्टीमुळे पुढे जातात किंवा त्यांच्यामध्ये जे नॅचरल टॅलेंट असतं त्या नॅचरल टॅलेंटला स्किल आणि विलची जोड मिळते. स्किल आणि विल म्हणजे काय? स्किल म्हणजे कौशल्य आणि विल म्हणजे इच्छाशक्ती. म्हणजे असं म्हटलं की एक वेळ स्किल कमी असेल तर चालेल, पण विल जास्त असलं पाहिजे. विल म्हणजे काय? विल पॉवर. आणि विल पॉवर म्हणजे इच्छाशक्ती. तेव्हा तुमचं नॅचरल टॅलेंट हे तुम्हाला सक्सेसफुल बनण्यासाठी हेल्प करतं असं सांगितलंय. आणि दुसऱ्या पॅसेजमध्ये काय सांगितलंय की तुमचं जे गोल आहे ते गोल तुम्ही परस्यू केलं पाहिजे. गोल म्हणजे काय? एम. एम म्हणजे काय? ध्येय. ध्येय परस्यू करणं म्हणजे काय? फॉलो करणं. फॉलो करणं म्हणजे काय? त्याचा पाठपुरावा करणं. आणि ही जी गोल्स आहेत, ही गोल्स आपल्याला स्टीअर करायला म्हणजे चॅनलाइज करणं. स्टीअर म्हणजे काय? चॅनलाइज करणं. चॅनलाइज करणं म्हणजे काय? एक दिशा देणं, एक चांगली डायरेक्शन आपल्या लाईफला हे गोल्स देतात. जर आपल्या लाईफमध्ये कुठली गोल्स किंवा एम्स किंवा ध्येय नसतील तर आपल्या लाईफचं जे स्टीअरिंग आहे, आता गाडीला स्टीअरिंग असतं ना, स्टीअरिंगचा वापर का होतो? गाडी राईटला वळवायची, लेफ्टला वळवायची. ओके, तर एक दिशा, डायरेक्शनसाठी या स्टीअरिंगचा वापर होतो. तसं आपल्या लाईफ मधलं जे स्टीअरिंग आहे ते स्टीअरिंग म्हणजे आपले गोल्स, आपले एम्स, असं सेकंड पॅराग्राफ मध्ये सांगितलंय. आता थर्ड पॅराग्राफ. सेटिंग गोल्स मे अपीयर इझी. गोल सेटिंग करणं म्हणजे काय? गोल ठरवणं, ध्येय ठरवणं हे तुम्हाला कदाचित इझी दिसू शकतं. आपल्याला काय ध्येय तर ठरवायचं ना, मला हे बनायचंय, मला ते बनायचंय, पण हे तुम्हाला इझी दिसू शकते, वाटू शकते. बट फॉर सम इट इज क्वाइट चॅलेंजिंग. पण काही लोकांसाठी हे खूप चॅलेंजिंग असतं. समजा एखाद्याला सायंटिस्ट बनायचं आहे, रिसर्च करायचं आहे, हे करिअर त्याच्यासाठी खूप चॅलेंजिंग आहे, बरोबर आहे? किंवा एखादा नासामध्ये जाऊन काम करायचं आहे, अमेरिकेची अंतराळ संस्था किंवा भारताच्या संस्थेमध्ये काम करायचं आहे, तिथं सुद्धा करिअर करणं हे क्वाइट चॅलेंजिंग आहे. ओके, सो फॉर सम पीपल इट इज क्वाइट चॅलेंजिंग. Fear of failure may be avoided in the absence of any goals. Fear of failure. Fear म्हणजे काय? भीती. आणि failure म्हणजे काय? अपयश, अनसक्सेसफुल होणं. मग अनसक्सेसफुल होण्याची भीती प्रत्येकाच्या मनामध्ये असते. इट मे बी अवॉइडेड. अवॉइड करता येऊ शकते. म्हणजे अनसक्सेसफुल व्हायची भीती, अपयशी होण्याची भीती अवॉइड करता येऊ शकते इन द ॲब्सेन्स ऑफ एनी गोल. ॲब्सेन्स म्हणजे काय? अनुपस्थिती, उपस्थित नसणं, प्रेझेंट नसणं. एनी गोल, कुठलंही गोल. म्हणजे तुमच्या मनात जर कुठलंही गोल नसेल, म्हणजे कुठलंही ध्येय नसेल, तर तुमच्या मनामध्ये अपयशी होण्याची भीती येणारच नाही. म्हणजे तिला तुम्हाला टाळता येईल. म्हणजे सांगायचं काय की जर तुमच्या माइंड मध्ये कुठलंही गोल असेल, एम असेल, तर तुमच्याकडे फेल्युअर होण्याची भीती असतेच. जर गोल नसेल तर हे जे फिअर आहे, ही जी भीती आहे, ती अवॉइड करता येऊ शकते. पुढे, आफ्टर ऑल वन हॅज टू डिसाइड व्हॉट वन वॉन्ट्स टू अचीव इन द एंड. वन हॅज टू डिसाइड, वी हॅव टू डिसाइड. आपल्याला डिसाइड करायचं आहे की आपल्याला काय हवं आहे.
ओके, व्हॉट वन वॉन्ट्स, व्हॉट वी वॉन्ट टू अचीव. टू अचीव म्हणजे मिळवणे, प्राप्त करणे. लाईफ मध्ये आपल्याला काय अचीव करायचं आहे, काय प्राप्त करायचं आहे हे आपण डिसाईड करायचं. जर आपण डिसाईड केलंच नाही तर आपल्याला भीती वाटणारच नाही. पण आपण डिसाईड केलं की आपल्याला काय अचीव करायचं आहे तर मात्र आपल्या मनामध्ये फेल्युअरची फिअर येऊ शकते, असं सांगितलं. टू अकम्प्लिश गोल्स एक्सपर्ट्स रिकमेंड अ 5-step अप्रोच. टू अकम्प्लिश म्हणजे काय, पूर्ण करणं. ओके, पूर्ण करणं, काय पूर्ण करायचं किंवा काय प्राप्त करायचं आहे. गोल्स म्हणजे ध्येय. टू अकम्प्लिश गोल्स मीन्स टू अचीव गोल्स. ध्येय पूर्ण करण्यासाठी, ध्येय प्राप्त करण्यासाठी जे एक्सपर्ट्स आहेत, या फील्ड मधले जे एक्सपर्ट आहेत, एक्सपर्ट म्हणजे कोण, तज्ञ लोक. हे तज्ञ लोक रेकमेंड करतात. रेकमेंड करणे म्हणजे काय, सुचवणे, सजेस्ट करणे त्याला आपण म्हणतो. तर कशाला काय सुचवतात ते, 5-step अप्रोच. 5 स्टेप म्हणजे 5 त्याला आपण म्हणूया की पावलं, 5 स्टेप सुचवतायत, 5 उपाय म्हणूया त्याला आपण. हे 5 उपाय सुचवतायत. ते कोणते आहेत तर खाली पिंक लेटर्स मध्ये दिलेले आहे बघा. स्मार्ट गोल्स आर अ मेथोडॉलॉजी ऑफ थिंकिंग that helps people reach success. स्मार्ट गोल्स हे काय, एक मेथड आहे, एक मेथोडॉलॉजी आहे, एक पद्धत आहे त्याला आपण म्हणूया. ओके, कसली पद्धत, मेथोडॉलॉजी ऑफ थिंकिंग. इट इज अ थिंकिंग मेथड, विचार करण्याची पद्धत. स्मार्ट गोल्स that helps people to reach success. विचार करण्याची जी पद्धती आहे ती पद्धती लोकांना सक्सेस पर्यंत पोहोचवत असते. तुम्ही ज्या पद्धतीने विचार करता तीच पद्धत तुम्हाला हेल्प करते टू रीच सक्सेस पर्यंत पोहोचण्यासाठी. टू रीच म्हणजे पोहोचणे. स्मार्ट स्टँड्स फॉर स्पेसिफिक, मेजरेबल, अचिवेबल, रिअलिस्टिक अँड टाइम बाउंड. स्मार्ट, आता स्मार्ट हा जो वर्ड आहे, ह्या स्मार्ट वर्ड्सने लॉंग फॉर्म करून दिलाय. एस फॉर स्पेसिफिक. स्मार्ट मधला एस फॉर स्पेसिफिक म्हणजे काय, विशिष्ट. सगळंच काही तुम्हाला मिळवता येणार नाही आयुष्यामध्ये. एक विशिष्ट ध्येय, एक विशिष्ट विचार मनात ठेवायचा. स्पेसिफिक, विशिष्ट. मेजरेबल म्हणजे काय, काउंटेबल. म्हणजे तुम्हाला तो एक साधारणतः 5 वर्षामध्ये, 10 वर्षामध्ये तो तुम्हाला मेजर करता येईल, तो तुम्हाला काउंट करता येईल. दॅट इज मेजरेबल. अचिवेबल, जो तुम्हाला अचीव करता येईल, मिळवता येईल. अचीव म्हणजे मिळवणे आणि अचिवेबल म्हणजे मिळवता येण्यासारखा. रिअलिस्टिक म्हणजे काय, वास्तववादी. तुमचं ध्येय, तुमचं एम हे वास्तववादी असलं पाहिजे. म्हणजे रियालिटीला धरून असलं पाहिजे. अँड टाइम बाउंड म्हणजे एका पर्टिक्युलर टाइम मध्ये बांधलेलं, म्हणजे कंप्लीट होणार, एका विशिष्ट वेळेमध्ये पूर्ण होणार. असे हे स्मार्टचे लॉंग फॉर्म दिलेले आहेत. स्पेसिफिक, एस फॉर स्पेसिफिक, M for measurable, A for achievable, R for realistic and T for time bound. ओके, तर आता ह्या सगळ्यांचं डिटेल मध्ये डेफिनेशन खाली दिलेलं आहे की स्पेसिफिक म्हणजे काय, मेजरेबल म्हणजे काय, अचिवेबल म्हणजे काय. तर आता आपण ते वन बाय वन बघूया. स्मार्ट गोल्स हॅव अ स्पेसिफिक रुब्रिक. व्हॉट इज रुब्रिक? रुब्रिकचं मीनिंग दिलेलं आहे बघा. रुब्रिक मीन्स अ गाइडलाइन और अ हेडिंग. गाइडलाइन म्हणजे काय, मार्गदर्शक सूचना किंवा मार्गदर्शक. मग स्मार्ट गोल्सचे काही स्पेसिफिक मार्गदर्शक तत्व आहेत, गाइडलाइन आहे की स्मार्ट गोल्सला एक गाइडलाइन दिलेली आहे, मार्गदर्शन केलेलं आहे. ते कोणतं? तर पहिलं आहे स्पेसिफिक म्हणजे विशिष्ट. इन्व्हॉल्व्स आयडेंटिफाइंग अ स्पेसिफिक एरिया फॉर इम्प्रूव्हमेंट. मग स्पेसिफिक मध्ये इन्व्हॉल्व म्हणजे काय, समावेश असणे. याच्यामध्ये समावेश आहे आयडेंटिफाइंग म्हणजे काय, ओळखणं. काय ओळखायचं आहे, अ स्पेसिफिक एरिया, एक विशिष्ट एरिया म्हणजे काय, एक विशिष्ट भाग. एरिया म्हणजे कुठला जमिनीवरचा एरिया वगैरे नाही, तर एक विशिष्ट भाग इम्प्रूव्हमेंट साठी. इम्प्रूव्हमेंट म्हणजे काय, सुधारणा. म्हणजे तुमच्यामध्ये कोणता भाग सुधारायचा आहे, आपल्या पर्सनॅलिटी मध्ये कोणता असा पार्ट आहे की जो आपल्याला इम्प्रूव्हमेंट करायचा आहे, जो आपल्याला सुधारायचा आहे, तो आयडेंटिफाय करणं, याचा समावेश
स्पेसिफिक मध्ये होतो. पुढे द मोर स्पेसिफिक द एरिया द मोर रिफाइंड द अचिव्हमेंट ऑफ वन्स गोल कॅन बी. द मोर स्पेसिफिक, जेवढा तुमचा तो जो एरिया आहे म्हणजे तुमच्यातला जो भाग आहे की जो भाग तुम्हाला इम्प्रूव्ह करायचा आहे, सुधारायचा आहे, जेवढा तो विशिष्ट आहे, जेवढा तो ठरलेला असतो, द मोर रिफाईन द अचिव्हमेंट, तेवढी तुमची अचिव्हमेंट ही रिफाइंड असते. रिफाइंड म्हणजे काय? क्लीन. रिफाइनचं मीनिंग काय? क्लीन. तेवढी तुमची अचिव्हमेंट ही स्वच्छ. म्हणजे आता आपल्याला माहिती आहे, समजा मला सायंटिस्ट व्हायचं आहे तर माझं सायन्स आणि गणित हे जे दोन पार्ट आहेत, हे जे दोन भाग आहेत, ते एकदम कसे असले पाहिजे, मला ओळखता आले पाहिजे किंवा मला त्यात इम्प्रूव्हमेंट करता आलं पाहिजे. मग जर तुमचं ठरलं असेल की माझं सायन्स आणि गणित चांगलं असणार तर माझं इम्प्रूव्हमेंटचे पार्ट, सुधारण्याचे भाग ठरलेले आहेत, तेवढी तुमची अचिव्हमेंट ही तुमच्याकरिता क्लिअर होते. समजलं? तर रिफाईन मीन्स क्लीन ऑफ अचिव्हमेंट ऑफ वन्स गोल कॅन बी, म्हणजे एखाद्याच्या गोलची म्हणजे ध्येयाची जी अचिव्हमेंट आहे ही तेवढीच क्लीन होते जेवढी तुमची एरिया ऑफ इम्प्रूव्हमेंट स्पेसिफिक असते, पार्ट ऑफ इम्प्रूव्हमेंट स्पेसिफिक असते. इट मेक्स इट इझियर टू सेट पॅरामीटर्स अँड वर्क टुवर्ड्स द गोल. मग त्याच्यामुळे काय होतं? इट मेक्स इट इझियर. स्पेसिफिक एरिया ऑफ इम्प्रूव्हमेंट ठरल्यामुळे ती गोष्ट आपल्याला इझियर बनवते टू सेट पॅरामीटर्स. पॅरामीटर्स सेट करण्यासाठी. पॅरामीटर्स म्हणजे काय? ज्याला मापदंड म्हणतात मराठीमध्ये. मापदंड म्हणजे काय? आपण काही ठरवलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी सेट करणं. आता सायंटिस्ट व्हायचंय तर त्याचे काही निकष, त्याचे काही नियम ठरले, हे नियम आपण सेट करू शकतो. सेट करायला इझी जातं. अँड वर्क टुवर्ड्स द गोल. वर्क टुवर्ड्स द गोल म्हणजे काय? आपलं जे गोल आहे, जे एम आहे, जे ध्येय आहे, त्या ध्येयासाठी काम करणं आपल्याला सोपं जातं. त्याचे नियम ठरवणं सोपं जातं किंवा जेव्हा आपला एरिया ऑफ इम्प्रूव्हमेंट ठरलेला असतो. ओके, फॉर एक्झाम्पल दिलेलं आहे. इफ इट इज बिल्डिंग अ हाऊस. एक्झाम्पल काय? जर तुम्हाला घर बांधायचं आहे, तुमचं घर बांधायचं आहे, तर व्हॉट एक्झॅक्टली इज द कॅपॅसिटी रिक्वायर्ड. किती कॅपॅसिटीचं घर तुम्हाला आवश्यक आहे? रिक्वायर्ड म्हणजे आवश्यक असणं, कॅपॅसिटी म्हणजे काय? क्षमता. म्हणजे किती लोक आहात तुम्ही? 5 लोक आहात, 4 लोक आहात, 8 लोक आहात, किती क्षमतेचं घर तुम्हाला बांधायचं आहे. अँड हाऊ लॉंग कॅन इट स्ट्रेच. स्ट्रेचचा अर्थ विस्तार होणे, लांबणे असा होतो. म्हणजे ते घर किती काळ, आता तुम्हाला 10 वर्षासाठी घर बांधायचं आहे, 20 वर्षासाठी बांधायचं आहे किंवा थोडं तात्पुरतं बांधायचं आहे, किती कालावधीसाठी ते स्ट्रेच होऊ शकतं याचा विचार आधी करून ठेवणं म्हणजे तुमचा एरिया ऑफ इम्प्रूव्हमेंट करून ठेवणं. मेजरेबल. मेजरेबल सेकंड पॉइंट आहे यातला. सेकंड पॉइंट मेजरेबल. मेजरेबल म्हणजे काय? तर एक प्रमाण ठरवणं की किती वर्ष लागणार आहे, किती ह्याला काय काय गोष्टी लागणार, त्याचं प्रमाण ठरवणं. पुढे दिलंय क्वांटिफाइंग गोल्स प्रोव्हाइड स्पेसिफिक वेज टू ट्रॅक प्रोग्रेस अगेन्स्ट गोल्स. सो मेजरेबल म्हणजे काय? क्वांटिफाइंग गोल्स. क्वांटिफाय, क्वांटिटी शब्द तुम्हाला माहिती आहे. क्वांटिटी म्हणजे काय? प्रमाण. आणि क्वांटिफाय म्हणजे प्रमाण ठरवणं. कुठल्याही गोष्टीचं एक प्रमाण असतं. एखादा पदार्थ बनवतो, एखादी वस्तू बनवतो तर ती एक प्रमाणात ठरते. तर ते आपल्या ध्येयाचं प्रमाण ठरवणं हे काय करतो? प्रोव्हाइड्स. प्रोव्हाइड्स म्हणजे काय? पुरवणे. प्रोव्हाइड स्पेसिफिक वेज. जेव्हा आपलं ध्येय किती प्रमाणात साध्य करायचं आहे हे आपल्याला एक स्पेसिफिक वेज पुरवतं. स्पेसिफिक वे म्हणजे काय? एक विशिष्ट मार्ग पुरवण्याचं काम करतं. कशासाठी? टू ट्रॅक प्रोग्रेस. आपली प्रोग्रेस ट्रॅक करण्यासाठी. प्रोग्रेस ट्रॅक करणं म्हणजे काय? आपली प्रगतीचा पाठपुरावा करणं, त्याचा मागोवा घेणं. की आता समजा 4 वर्ष मी काम करतो, 4 वर्षामध्ये माझी प्रोग्रेस किती आहे, तर त्या जेवढं माझं गोल ध्येय मोठं आहे त्या प्रमाणामध्ये माझी प्रोग्रेस होते का हे ट्रॅक करण्यासाठी आधी आपलं गोल याचं प्रमाण निश्चित झालं पाहिजे. ओके, सो प्रोग्रेस अगेन्स्ट गोल्स म्हणजे आपल्या गोल साठी आपली प्रोग्रेस ट्रॅक करण्यासाठी आपले गोल क्वांटिफाय करणं, प्रमाण ठरवणं हे महत्त्वाचं आहे. पुढे दिस मेक्स इट इझी टू बेंचमार्क परफॉर्मन्स थ्रूआउट द गोल पिरियड इन्क्लुडिंग एरिया टू इम्प्रूव्ह. अँड दिस मेक्स इट इझी. याच्यामुळे आपल्याला इझी होऊन जातं. काय इझी होऊन जातं? टू बेंचमार्क. टू बेंचमार्कचं मीनिंग बाजूला दिलेलं आहे.
बेंचमार्क म्हणजे काय? स्टँडर्ड बाय विच समथिंग कॅन बी मेजर्ड ऑर जज्ड. एखादी गोष्ट जज करण्याचं प्रमाण, एखादी गोष्ट जज करण्याचं म्हणजे एखाद्या गोष्टीची परीक्षा घेण्याचं एक मापदंड, एक मर्यादा, एक स्टँडर्ड. प्रत्येक गोष्टीचं एक स्टँडर्ड असतं. तसं तुमच्या गोलचं पण एक स्टँडर्ड ठरवता येतं की ह्या स्टँडर्डचं गोल, किंवा आता मला कमी दर्जाचं किंवा थोडा छोटा सायंटिस्ट व्हायचा आहे किंवा खूप मोठा सायंटिस्ट मला व्हायचा आहे वगैरे वगैरे. तर हा जो बेंचमार्क आहे ह्याला बेंचमार्क परफॉर्मन्स म्हणतात. त्या दर्जाचा परफॉर्मन्स, त्या दर्जाची कामगिरी ठरवणं इझी होतं थ्रू आउट द गोल पिरियड, तुमच्या संपूर्ण गोल पिरियड मध्ये. आता समजा सायंटिस्ट व्हायचं आहे तर त्यासाठी तुम्हाला ठरवावं लागतं की बाबा मला सायन्स आणि मॅथ्सचा अभ्यास जास्त करायचा आहे, मला 90% वरती मार्क घ्यायचे आहेत. हा जो तुमचा बेंचमार्क आहे हे बेंचमार्क ठरवणं सोपं जातं. इन्क्लुडिंग एरियाज टू इम्प्रूव्ह, याच्यामध्ये कोणते कोणते एरियाज इम्प्रूव्ह करायचे आहेत, परत तुमच्यातला कोणता कोणता भाग सुधारायचा आहे याचा सुद्धा समावेश आहे. व्हाईल प्लेइंग, पेज नंबर 22 इकडे आता संपतंय, पेज नंबर 23. सो व्हाईल प्लेइंग फुटबॉल one's exact role and position has to be clearly defined. एक्झाम्पल दिलंय. एक्झाम्पल काय दिले की समजा फुटबॉल खेळायचं, तर फुटबॉल खेळण्यासाठी one's exact role, the role of the player ठरलं पाहिजे की कोणी कोणतं काम करायचं, कोण कशा प्रकारे खेळणार आहे. तो रोल, ती भूमिका ठरली पाहिजे किंवा ठरवता येते. अँड पोझिशन, कोण कुठे उभं आहे. फुटबॉल मध्ये पोझिशन म्हणजे ती जागा पण महत्त्वाची असते की ज्या ठिकाणी प्लेयर्स उभे राहतात. सो एक्झॅक्ट रोल अँड पोझिशन हॅज टू बी क्लिअरली डिफाईन. ती पोझिशन आणि तो रोल क्लिअरली डिफाईन केला पाहिजे. डिफाईन केला म्हणजे काय, स्पष्ट करायला हवा, तेव्हा तो खेळ चांगल्या प्रकारे खेळता येतो. तर हा जो आपला पार्ट आहे पेज नंबर 23 चा, हा पार्ट इकडे संपलेला आहे. आता पुढचा पार्ट आपण पुढच्या लेक्चर मध्ये घेऊ. थँक्यू.